येतय का? अरे चला ना. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. हो वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी. भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. धाडलं बोलावून जाऊया पायी शिर्डीच्या ठाई. जाऊया पायी शिर्डीच्या ठाई. मला जावंसं वाटलं, मला जावंसं वाटलं हो बाई. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं.
ओम साईराम. आम्ही साईपाद यात्रेला निघालो आहे साईधाम भडगाव येथून. तर आमची ही दिंडी दरवर्षाला जाते. माझं हे 3रं वर्ष होतं. तर कोणी ना कोणी काही ना काही इच्छा घेऊन जातो. मी पण माझी एक इच्छा घेऊन गेलो आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी नक्की माझी इच्छा पूर्ण होणार आहे. आणि साईधाम हे असं एकदम पावणारं धाम आहे. जे आपण नवस मानतो ना ते नक्की पूर्ण होतो. जो या दिंडीला येतो त्याचं नवस हा नक्की पूर्ण होतो. एक्झाम्पल म्हणजे माझा मित्र होता संदीप, त्याने मागितलं होतं, त्याला त्याचं नवस पूर्ण झाला, त्याचं मनोकामना पूर्ण झाली. असे भरपूर उदाहरणं आहेत की ही साईपाद यात्रेला पूर्ण ज्याने मनोकामना असते पूर्ण होते. आता बघू, माझं पण इच्छा आहे काहीतरी, तर माझी इच्छा जर पूर्ण होईल मी दरवर्षाला आता येणारच आहे. पण पुढच्या वर्षी काहीतरी सरप्राईज येईल साईबाबांसाठी. साईबाबांनीच ते सरप्राईज माझ्यासाठी उपलब्ध करावं. आणि आम्ही सकाळी निघालो होतो, 5 वाजता उठलो. 5 वाजता उठल्यानंतर आम्ही रस्त्यात नगरदेवळाहून आलो. नंतर आम्ही पासडी येथे आमचं नाश्ता पाणी वगैरे चहाची सोय करण्यात आली पूर्ण साई भक्त परिवाराची. त्यानंतर आम्ही कसगावला आलो. कसगावला आहे ना एक मंगल कार्यालय होतं, तिथं भोजनाची एकदम उत्कृष्ट अशी सेवा होती. तिथं छान असं भोजनाची सेवा झाली. त्यानंतर आम्ही आता रस्त्यात आता इथं एक वाकडीच्या मागे येतं माऊली रसुंदी म्हणून, तिथं उत्कृष्ट असं उसाच्या रसाची सेवा आम्हाला भेटली. म्हणजे सर्व दिंडीची सेवा अशी होते ना, सर्वांचं एकदम हसत खेळत निघतात. वाटत नाही की आपण पायी दिंडीला जातो. तर जबरदस्त असा अनुभव हा 4-5 दिवसाचा असतो. तर तुम्ही पण पुढच्या वर्षी नक्की या. ओम साईराम. येतोय का? अरे चला ना. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का?